नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. आज 3 जानेवारी आहे आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि हा दिवस आपल्याकडे बालिका दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर त्यांच्याविषयी आपण आज महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊयात. बघा, त्यांना क्रांतीज्योती किंवा आधुनिक भारतीय स्त्रीवादाच्या जननी म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र सरकारने 3 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्याचा त्या ठिकाणी म्हणजे साजरा करतो तो भाग लक्षात घ्या. 2014 मध्ये पुणे विद्यापीठ जे होतं त्या पुणे विद्यापीठाचं नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं त्या ठिकाणी नामकरण जे आहे ते करण्यात आलं होतं. म्हणजे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यांचं साहित्य लक्षात घ्या. काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हे त्यांचं काय होतं, साहित्य होतं. आणि त्याचबरोबर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा कोण होत्या, तर सावित्रीबाई फुले लक्षात घ्यायचंय. 1893 मध्ये सासवडमध्ये सत्यशोधक समाजाची परिषद भरली होती. त्या परिषदेचं अध्यक्षस्थान सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे. इतकंच नाही तर लक्षात घ्या मित्रांनो, स्वतःच्या राहत्या घरी महात्मा फुलेंनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली होती. त्याची जबाबदारी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्यावर होती. त्यानंतर एकंदरीतच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये खूप महत्वाचं योगदान जे आहे ते सावित्रीबाई फुले यांनी त्या ठिकाणी दिलं होतं. पुढे 1897 मध्ये ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती, एक पांडुरंग गायकवाड नावाचा विद्यार्थी होता किंवा मुलगा होता, त्याची सेवा करत असताना त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली होती आणि त्यामध्ये पुढे सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झालेला होता. धन्यवाद.